पावसाळा येणार आहे, तुम्ही घराबाहेर जाऊ शकत नाही, अनुभवातून शिकले, हालेलुया, देवाने दिलेल्या ज्ञानावरून शिकले. प्रेज द लॉर्ड. लोकांना जागृत व्हा, देवाच्या लोकांना जागृत व्हा. मुंग्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगले आपल्याला देवाने बनवलेलं आहे, हालेलुया. तरी पण आपण निर्बुद्ध सारखे वागत आहोत. कधी कधी आपले निर्णय एकदम चुकीचे असतात, वायफळ असतात, व्यर्थ असतात, मनाला वाटत तसे असतात. थोडं सुद्धा विचारपूर्वक निर्णय आपण घेत नाही. थोडेसे आपले फ्युचरिस्टिक निर्णय नसतात, दूरदर्शी निर्णय नसतात. आता आपला आजचा दिवस कसा घालवायचा त्याच्यावरती माझा फोकस आहे, म्हणून आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हालेलुया. कळतंय सर्वांना? पवित्र शास्त्राला जवळ करा, पवित्र शास्त्राच्या वचनांचा अभ्यास करा, वाचा, त्याच्यावर मनन करा. अनेक रहस्य तुम्हाला प्रकट होतील आणि तुमच्या जीवनाची बांधणी सुद्धा होणार आहे. जे लोक पवित्र शास्त्राला जवळ करत नाही, देवाचं वचन वाचत नाही, त्याच्यावर मनन करत नाही, त्यांना जीवनामध्ये अनेक स्ट्रगल मधून जावं लागतं. आणि अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण तेच प्रियांनो, कारण देवाच्या वचनापासून आपण खूप दूर आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. देवाला धन्यवाद. या मुंग्यांद्वारे आपण शिकत आहोत की कसं आपल्याला, पहिली गोष्ट, मुंगी एकटी राहते का? कशी राहते? ग्रुप मध्ये असते, संख्येने असतात. किती संख्या असते आपल्याला माहित नाही. म्हणजे त्यांची एकटी काय आहे? फॅमिली आहे. देवाने दिलेलं काय आहे? कुटुंब. पहिला पॉइंट, आपल्यासाठी देवाने दिलेलं काय आहे? कुटुंब आहे. आपण कसं राहावं? एकत्र राहावं. पती वेगळा, पत्नी वेगळीकडे असं राहिलेलं आपण एनकरेज करत नाही. माझ्याकडे पास्टर आले ते आणि सिस्टर, त्यांचं म्हणणं तेच होतं. सिस्टर म्हणते मेरे पति उधर है, मैं इधर है, मेरा इच्छा है कि पति के साथ रहना है. म्हटलं बरोबरच आहे, तुम्ही सोबतच राहा, कारण त्यासाठी तर देवाने तुम्हाला एकत्र केलेला आहे. त्या शिक्षणावर आपण हे देत नाही, एनकरेज करत नाही की पती तिसरीकडे राहावं, पत्नी दुसरीकडे राहावं, आणि लेकरांचे तर मग अजूनच हाल होतात. सो पहिली गोष्ट, एकत्र राहणं जरुरी आहे फॅमिली बरोबर. दुसरी गोष्ट, मुंग्यांना, जी मुंग्या आहे त्यांना कसं कळतं की काय म्हणतात त्याला, आपलं अन्न किंवा कुठे मिळेल हे कसं कळतं त्याला? तुम्हाला काय वाटतं? समजा XYZ ठिकाणी साखरेचा दाना आहे, गव्हाचा दाना आहे, कण आहे, जे पण आहे ते मुंग्यांना कसं कळतं? बायबल मधलं वचन आहे. वासावरून. ओके, अजून दुसरं काय करतो? व्हेरी गुड. शोधा म्हणजे सापडेल. मुंग्यांना वचन माहितीये, सिंपल आहे. जास्त असेल आपलं लॉजिक लावायची गरज नाही, म्हणजे जास्त एक्स्ट्राऑर्डिनरी विचारांची गरज नाही. शोधा म्हणजे सापडेल. मुंगी घराबाहेर पडते, शोधायला लागते, आणि तेव्हा तिला कुठेतरी ते सापडतं. मग त्याच्यानंतर ती मेसेज पास करते, इथे या रूटवर हे अन्न आहे, आणि मग ते गोळ बनवतात, आणि मग ते अन्न आपण एक एक करून आपापल्या त्या वारुळामध्ये पोहोचवतात. प्रेज द लॉर्ड. शोधण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. घरामध्ये बसून सगळ्या मुंग्यांना माहितीये वारुळामध्ये बसून प्रोव्हिजन होणार नाही. विल हॅव टू गो आउट. बाहेर पडावं लागेल. प्रभूच्या कामासाठी पण बाहेर पडावं लागेल. घरामधून तुम्हाला बसून कोणी आत्मे आणून देणार नाही. आत्मिक राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर तुम्हाला अनेक आत्मे जिंकणे जरुरी आहे. घराबाहेर पडून देवाचं कार्य करणं जरुरी आहे. आणि डबक्यामध्ये कार्य करू नका. डबक्यामध्ये तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, डबक्यामध्ये काय असतात? बेडूक असतात. तुम्हाला माणसं आणि मासे धरायला सांगितलेले देवाने. मासे तुम्हाला समुद्रामध्ये मिळतात, नदीमध्ये मिळतील, मोठमोठ्या जे असे तलाव, डॅम अशा ठिकाणी मिळतात. आपल्याला डबक्यामध्ये सेवा करायची सवय झालेली, तेवढ्या लोकांना. त्याच्यामधून बाहेर येणं जरुरी आहे. जगामध्ये असंख्य लोक आहे, मोठा समुद्र आहे, त्यांच्याकडे जाऊन प्रभूने आपल्याला देवाचं कार्य करायला हवं. तो विषय वेगळा आहे, पण तुम्हाला जस्ट टच करत आहे. आपण आता आपला विषय आहे की मुंगीला बाहेर पडावं लागतं, घराच्या बाहेर पडावं लागतं. थोडी रिस्क असते, थोडं टेन्शन असतं, थोडा प्रवास करायला लागतो. हालेलुया. थोडा शोध घ्यायला लागतो, थोडे कष्ट पण घ्यायला लागतात. तेव्हा त्या गोष्टीची प्रोव्हिजन ते लोक फ्युचर साठी करू लागतात. आता मला एक सांगा, त्यांनी मुंगीने एक साखरेचा दाना आणून जर वारुळात ठेवला, तो त्यांना पुढच्या, आता समजा पावसाळा 4 महिने असतो,
4 महिने त्यांना तो एक साखरेचा दाणा पुरणार आहे का? पुरणार आहे का? किती लोक आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्याच्यावरून त्यांना क्वांटिटी ठरवायला लागते. की मला आमचे 100 मुंग्या आहेत, म्हणजे एक्झाम्पल देतोय, मला पण नाही माहिती, 100 मुंग्या असतील तर 100 मुंग्यांना पुढे 4 महिने पुरेल इतका अन्न साठा त्यांना करून ठेवायचा असतो. हे वचन आपण सहज वाचतो, त्याच्यामध्ये किती रहस्य आहे प्रियांनो, किती डीप डाईव्ह आहे ते, किती खोलवर आहे ते. मुंग्या आपण तर एवढ्या देवाने एवढा चांगला आपल्याला बनवलं, तरी पण आपण ह्या गोष्टीचा आपल्या कुटुंबाविषयी खोलवर विचार करत नाही. फक्त वरवरच माझं एकदा झालं ना बस झालं, मला बाकीचं घेणं देणं नाहीये. या ऍटिट्यूड मधून आपल्याला बाहेर यायचं आहे. मुंग्यांचं प्लॅनिंग बघा, स्ट्रॅटेजीज बघा, पॅशन बघा, त्यांच्या कुटुंबाविषयी ईर्ष्या बघा. कुटुंबाला वाऱ्यावर सोडत नाही. मला एखादा साखरेचा दाणा मिळाला, मी एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसणार आणि ते खात बसणार. स्वार्थी ऍटिट्यूड नाहीये, सगळ्यांचा विचार करत आहे. अख्ख्या जितकी पण संख्या आहे सर्वांचा विचार करून ते प्रोव्हिजन करत आहे की मला इतक्या महिन्यांसाठी आमच्या सर्वांना पुरेल इतकं 1 किलो आम्हाला गहू लागतील, 10 किलो गहू लागतील, 15 किलो गहू लागतील, इतके साखर लागल. मला माहित नाही, अजून वारुळामध्ये कधी मी गेलो नाही, पाहिलं नाही, पण मला असं वाटतं वारुळामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे चवीचे जेवण पण असते. म्हणजे बरोबर, साखर असेल, गहू असेल, तांदूळ असेल, अजून काय चपाती, जे पण त्यांना सापडेल एक एक करून तुकडे घेऊन जातात. नॉनव्हेज पण असेल काय बघितलं ना, काय एखादा मेला कीटक तर त्याला पण ओढून घेऊन जातो. नॉनव्हेज त्यांच्यासाठी. विचार करा की म्हणजे किती रहस्य आहे पवित्र शास्त्रामध्ये. आपण तर म्हणजे या गोष्टीचा विचार नाही करत. मी आज शिकवण्याचा काय प्रयत्न करत आहे की आपल्याला जिथे तुम्ही प्रोएक्टिव्हली प्रोव्हिजन नाही करत किंवा तरतूद नाही करत, प्लॅनिंग नाही करत, ते कुटुंब फेल होतं. ते कुटुंब तुम्हाला कर्जामध्ये सापडणार, ते कुटुंब तुम्हाला सारखे प्रॉब्लेम मध्ये सापडणार, ते कुटुंब नेहमी तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, ते कुटुंब नेहमी तुम्हाला त्याच्याकडे मागताना सापडणार. बिकॉज देयर इज नो प्रोव्हिजन, देयर इज नो प्लॅनिंग. आय एम सो सॉरी टू, मी तुम्हाला बोलत आहे, कोणाला वाईट वाटत असेल वाईट वाटू द्या, पण मला क्षमा करा की हे अपफ्रंट बोलतो मी तुम्हाला. ज्या ठिकाणी अशा गोष्टी नाहीत त्या गोष्टींना, त्या फॅमिलीजला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांना सावकार शोधावे लागतात, त्यांना कर्ज देणाऱ्या बँका शोधायला लागतात, त्यांना जामीनदार शोधायला लागतात. नेहमी त्यांच्याकडे एकच प्रश्न असतो, मला जामीन कोण होईल, मला कोण सपोर्ट करेल. बिकॉज देयर इज नो प्लॅनिंग ॲट ऑल. कळत आहे? पटतंय? टोचतंय? टोचू दे. बरोबर? कारण आपल्याला जी परिस्थिती आपण याच्या आधी उपभोगलेली आहे किंवा अनुभवलेली आहे ती आम्हाला पुढे त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीयेत. पुढे मला देवाने, माझा देव जो आहे तो देणारा देव आहे. हालेलुया, ही इज अ गॉड ऑफ गिव्हर. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने सगळं काही दिलं. पृथ्वी तुम्हाला दिली, झाडं, निसर्ग, प्राणी, सगळं काही तुम्हाला दिलं. समुद्र तुम्हाला दिला, सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे. तो देणारा देव आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी सुद्धा देणारं बनावं. हालेलुया. देवासारखं देणारं आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे असणं जरुरी आहे. आपल्याकडे असेल तर मी दुसऱ्यांना देऊ शकतो. आज मी जर स्ट्रगल करत असेल तर मी त्या देण्याच्या स्थानामध्ये पोहोचू शकत नाही. मी अपेक्षा करत कुणीतरी मला द्यावं. मी घेण्याच्या स्थानामध्ये नाही मिळालो, देण्याच्या स्थानामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे प्रोव्हिजन, तरतूद असणं जरुरी आहे. प्रोएक्टिव्ह अप्रोच असणं जरुरी आहे. योसेफचं उदाहरण कधी विसरू नका तुमच्या आयुष्यामध्ये. 1/5 भाग ज्यावेळेस त्याच्याकडे आलं त्यांनी सगळं उधळून नाही टाकलं. त्याने 1/5 भाग साठवत राहिला. हुशार होता. निर्बुद्ध होऊ नका. तुमच्याकडे आल्यावरती उधळपट्टी करू नका. कुठे ना कुठे लेकरांच्या नावाने, स्वतःच्या नावाने सेव्हिंग्ज करत जा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सगळं उधळायला देवाने दिलेलं नाही, तरतूद करायला दिलेला आहे. की आज तुझ्याकडे आहे, उद्या तुझ्याकडे नसेल तर हे सेव्हिंग्ज मध्ये तू वापरू शकतो. कालच मी एका फॅमिलीला व्हिजिट केली, त्यांनी पण मला आनंदाची बातमी दिली. त्यांनी पण सेव्हिंग्ज चालू केलेले आहेत. जे फायनान्शियल मॅनेजमेंट आपण जे शिकवलं त्याच्यामधून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. देवाचे लोक, महानईमधले लोक सेव्हिंग्ज करत आहेत.
प्रेज द लॉर्ड. इट्स नॉट बॅड, इट्स नॉट रॉंग. योसेफावरून आपण शिकलेलो आहे, ज्यावेळेस त्याची भरपुरी होती त्याने 1 पंचमांश म्हणजे 20% त्याच्या उत्पन्नाचा 20% भाग तो साठवत राहिला. नंतर जगामध्ये सगळीकडे दुष्काळ होता, परंतु योसेफाकडे भरपुरी होती आणि त्याच काळामध्ये त्याच्या वडिलांचा त्याच्या भावांचा त्या ठिकाणी समेट झालेला आहे. हालेलुया. का समेट झाला? कारण त्याच्याकडे भरपुरी होती, त्यामुळे ते अन्न शोधत त्याचे भाऊ त्याच्याकडेच गेले. प्रेज द लॉर्ड. We should have sufficiency. हे देवाची इच्छा आहे की आपल्याकडे भरपुरी असावी. पैसा आपला दैवत नाहीये, पैसा आपला देव बरोबर नाही शकत मित्रांनो, परंतु पैसा हा एक गरजेचा भाग आहे. व्यवहार करण्यासाठी, काय विकत घेण्यासाठी पहिले आपलं बाटा सिस्टम होतं, तसं आता बाटा सिस्टम नाहीये. आता आपल्याला पैसे द्यावे लागतात, त्यासाठी पैसे देण्यासाठी आपल्याकडे असावे लागतात. मागच्या रविवारी पण सांगितलं, घरामध्ये एक वस्तू घेण्यासाठी आपल्याला किती विचार करावा लागतो. मेरे पास पैसा ही नाहीये. मग आता पहिले नाही का, आम्ही काल पण डिस्कस करत होतो, मद्रासी अन्नाला शोधायचे घरामध्ये. माझी मम्मी पण कुकर घ्यायचा तरी मद्रासी अन्नाला फोन करायचे, भैया एक कुकर चाहिए. भैया 10 रुपयाची वस्तू लावायचा 20 रुपये आणि हप्ते भरात बसा. चुकीचं आहे. हालेलुया. हप्त्यांसाठी नाही, तुमच्याकडे कॅश पाहिजे सगळ्या वस्तू घेण्यासाठी. तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. 10 वर्षांनी माझी गाडी खराब होणार आहे, हीच गाडी मी आयुष्यभर वापरणार नाही, तर माझ्याकडे 10 वर्षानंतर बाईक घेण्यासाठी इतके पैसे मी दर महिना 500 रुपये साठवत आहे. मला कबड घ्यायला लागल, मला हे घ्यायला लागल, मला ते घ्यायला लागल. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मुंगी सारख्या प्लॅनिंग पाहिजे. कळत आहे? हुशार व्हा देवाच्या लोकांनो. आपण आतापर्यंत देवाचं वचन आपल्यापर्यंत आलं नाही किंवा मी वाचलं नाही, त्यामुळे मी कदाचित निर्बुद्ध सारखा राहिलो असेल, निर्बुद्ध सारखा वागलो असेल, परंतु इथून पुढे मला तसं करायचं नाही. आमेन. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंग्या काय करतात, ते अन्न साठवतात. आता मुंग्या म्हणजे मी मुंग्या म्हणत आहे, अनेक वचनी आहे. एक मुंगी जाऊन सगळ्या गोष्टी करू शकत नाही. मागील रविवारी आपण ते पण शिकलो, फक्त कुटुंबातला पती धावतोय है ना, एकटाच भाग पळतोय, बाकीच्यांनी पण त्याला काय करा, थोडं सपोर्ट करा. इफ यू कॅन प्लीज सपोर्ट. आज एवढी महागाई आहे, इतकं म्हणजे अशक्य आहे एका व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये सगळं घर चालवणं. मी प्रॅक्टिकल बोलत आहे. देवाच्या वचनामधून थोडी हुशारी आपल्याला यावी आणि थोडी दया पण आपल्याला यावी. त्या पतीची पण दया यावी, त्या ब्रदरची पण दया यावी. विचारात एकटाच धावतोय. मी सुद्धा थोडंसं जर करू शकत असेल, सिस्टर्सनी थोडंसं सपोर्ट करू शकत असाल, तुम्ही कोणत्याही प्रकारचं युट्यूबवर गेला तर घरगुती व्यवसाय इतके भरपूर व्यवसाय आहेत, भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरामध्ये बसून करू शकता किंवा घराच्या बाहेर पण जाऊन करू शकता, घरामध्ये बसून पण करू शकता. तुमचे लेकरांचे अभ्यास सगळे काळजी घेऊन तुम्ही घरामध्ये बसून आपल्या पतीला काहीतरी उत्पन्नाचा सपोर्ट करू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो बिचारा स्ट्रगल करतोय, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून, मानसिक टेन्शन मधून जावं लागतं आहे, तरी पण तुम्ही आपला निवांत, लेकरं पण पूर्ण एज्युकेशन आहे तुम्ही घेत आहात, झालेले आहात, तरी पण तुम्ही सपोर्ट करत नाही. इट्स नॉट गुड, इट्स नॉट राईट. मुंग्यांप्रमाणे मुंगी जसे एक फॅमिली आहे आणि सगळे मिळून ते अन्न साठवतात, सामग्री साठवतात, त्या प्रकारे आपल्याला सुद्धा ऍज अ फॅमिली काम करायचं आहे. तेव्हाच ती फॅमिली सक्सेसफुल होणार आहे. आमेन. नाहीतर एकटा व्यक्ती बिचारा स्ट्रगल करत आहे, त्याच्या परीने जे पण गोष्टी करण्याची त्याला जमत आहे त्या गोष्टी तो करत आहे, परंतु तो यशस्वी होत नाहीये, कारण आजकाल तेवढं उत्पन्न पुरतच नाही. नंतर ते फ्रस्ट्रेशन होतं, चिडचिड होती, मग घरात वादविवाद होतात, नाही का. एकट्यावर जबाबदारी आली ना, मग तुम्हाला माहिती नंतर काय काय होतं. आपण त्याच्यातून गेलेलो आहे सगळं, बरोबर.